अपूर्ण वचन गावातल्या त्या छोट्याशा घरात नेहमीच आनंदाचं वातावरण असायचं. सूरज लहान होता, चंचल स्वभावाचा, निरागस डोळ्यांत हजार स्वप्न घेऊन फिरणारा. त्याची आई सरिता आणि तिचा भाऊ सुधाकर यांचं नातं खूप घट्ट होतं. त्यामुळे सूरजचं येणं जाणं मामाच्या घरी सतत असायचं. सुधाकरची मुलगी सुप्रिया आणि सूरज वयाने जवळजवळ सारखेच. दोघं दिवसभर एकत्र खेळायचे, भांडायचे, पुन्हा काही वेळात हसायचे. गावातल्या सगळ्यांना त्यांची जोडी खूप आवडायची. गावातल्या बायका चिडवत म्हणायच्या, "अगं सरिता, तुझा जावई किती गोड दिसतोय बघ." आणि सुप्रियाकडे पाहून म्हणायच्या, "ही तर सूरजची बायको होणार." त्यावेळी सगळे हसायचे. सूरज लाजून पळून जायचा आणि सुप्रिया ओढणीने चेहरा झाकून हसायची. पण त्या निरागस वयात बोलले गेलेले शब्द त्यांच्या मनात कुठेतरी कायमचे घर करून बसले. वर्षे सरत गेली, बालपण संपलं, दोघंही मोठे झाले. सूरज आता कॉलेजला जायला लागला होता. शांत, समजूतदार आणि मनाने खूप हळवा. सुप्रिया दिसायला सुंदर होती, पण तिच्या डोळ्यांत एक वेगळाच साधेपणा होता. एक दिवस पावसाळ्याची संध्याकाळ होती. दोघं घराच्या ओट्यावर बसून पाऊस पाहत होते. सुप्रिया हसत म्हणाली, "लक्षात आहे का, लहानपणी सगळे आपल्याला नवरा बायको म्हणायचे." सूरज तिच्याकडे पाहत शांत झाला. त्याच्या डोळ्यांत नकळत प्रेम उतरलं. तो हळू आवाजात म्हणाला, "माझ्यासाठी ते फक्त चिडवणं नव्हतं सुप्रिया, मी खरंच तुला माझं मानलं होतं." सुप्रियाच्या डोळ्यांत पाणी आलं. ती म्हणाली, "मी सुद्धा." त्या दिवसानंतर दोघांचं प्रेम आणखी घट्ट झालं. पण त्यांनी कधी घरच्यांसमोर ते व्यक्त केलं नाही, कारण त्यांना वाटत होतं घरच्यांनाच तर लहानपणापासून ही जोडी आवडते. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. एक दिवस सुधाकरने सुप्रियासाठी श्रीमंत घरचं स्थळ आणलं. मुलगा शहरात नोकरीला होता. मोठं घर, पैसा, प्रतिष्ठा सगळं होतं. सुप्रियाने विरोध करण्याचा प्रयत्न केला. ती रडत म्हणाली, "बाबा, मला हे लग्न नाही करायचं." सुधाकर कठोर आवाजात म्हणाला, "हे प्रेम सिनेमात चांगलं दिसतं, आयुष्य पैसा पाहून चालतं." सुप्रियाने सूरजचं नाव घ्यायची हिंमत केली नाही, कारण तिला माहीत होतं, नात्यांपेक्षा समाज मोठा मानणाऱ्या लोकांना प्रेम कधी समजत नाही. जेव्हा सूरजला सुप्रियाचं लग्न ठरल्याचं समजलं, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो सरिताकडे धावत गेला, "आई, तूच सांग ना मामाला, सुप्रिया माझी आहे. लहानपणापासून सगळ्यांनीच तर म्हटलं होतं." सरिताच्या डोळ्यांतही अश्रू होते, पण ती हतबल होती. "बाळा, काही शब्द फक्त गंमत म्हणून बोलले जातात, सगळे ते पाळत नाहीत." हे ऐकून सूरज पूर्णपणे तुटला. लग्नाचे दिवस जवळ आले तसे तो शांत होत गेला. ना मित्रांशी बोलणं, ना घराबाहेर पडणं. तो फक्त सुप्रियाचे जुने फोटो पाहत बसायचा. एका रात्री तो मामाच्या घरासमोर गेला. घरात लग्नाची तयारी सुरू होती. दिवे लागले होते. ढोल ताशांचा आवाज येत होता. खिडकीतून त्याला सुप्रिया दिसली. डोळ्यांत अश्रू, चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू. दोघांची नजर भिडली. त्या एका नजरेत हजार शब्द होते, अपूर्ण स्वप्नम, तुटलेलं प्रेम आणि आयुष्यभराची वेदना. सूरज तिथून निघून गेला. लग्नाच्या दिवशी गावात सगळे आनंदात होते, पण सूरज मात्र नदीकाठी एकटाच बसला होता. त्याच्या हातात सुप्रियाने लहानपणी दिलेला छोटासा कागदी गुलाब था. तो स्वतःशीच पुटपुटला. लोक म्हणाले होते, "तू माझी बायको होशील." मी ते खरं मानलं. चूक माझीच होती. त्या दिवसानंतर सूरज बदलला. तो कुणाशी बोलत नसे. गावात फिरताना लोक त्याला वेडा म्हणू लागले. पण कुणालाच माहीत नव्हतं तो वेडा नव्हता. तो फक्त अपूर्ण वचनांचा कैदी झाला होता. वर्षांनंतरही पावसाळा आला की सूरज नदीकाठी जाऊन बसायचा. हातात तोच कागदी गुलाब, डोळ्यांत सुप्रियाची आठवण आणि मनात एकच प्रश्न, जर लहानपणी दिलेली वचनं खोटी होती, तर प्रेम इतकं खरं का वाटलं?